झटपट रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंब्याचे लोणचे कसे करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते वर्षभर कसे टिकवायचे याच्यासाठी खास आपण टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत। सर्वात पहिले म्हणजे कैरी निवडताना ती थोडी दडस पाहिजे आणि ती हिरवीगार पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे ती आणल्यावर स्वच्छ तिला धुवायचे म्हणजे त्याच्यावरचा चीक निघून जातो। कैरीवरचा चीक सर्व नीट काढण्यासाठी कैरी ही साधारणतः रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची आणि मग सकाळी स्वच्छ धुवायची। सकाळी स्वच्छ धुवून झाल्यावर ती कोरडी करायची, एकदम कोरडी करायची आणि त्यानंतर ती लहान लहान त्याचे तुकडे करायचे, म्हणजेच लहान लहान भागात कैरी फोडायची। आता कैरीचे फोडलेले हे तुकडे बऱ्यापैकी त्याच्यावर सगळी घाण असते ती स्वच्छ करण्यासाठी अगदी एक एक फोड पुसून काढायची, म्हणजे कैरीचे लोणचे हे हमखास वर्षभर टिकते। पुसून झाल्यावर कैरीचे तुकडे साधारणतः 1 तास फॅनखाली ठेवायचे। आता आंब्याच्या लोणच्याच्या मसाल्यासाठी कुठले कुठले जिन्नस लागतात ते बघूया। पहिल्यांदी मी इथे 9 लवंगा, 9 मिरी आणि 4-5 इंच दालचिनी घेतली आहे। त्यानंतर 3 चमचे हळद, 3 चमचे बडीशोप, 3 चमचे मेथीचे दाणे आणि हिरे हिंग 3 चमचे घेतलेला आहे। लाल तिखट 75 ग्रॅम घेतले आहे। मीठ 500 ग्रॅम घेतले आहे। मोहरीची डाळ 350 ग्रॅम घेतलेली आहे आणि बेडगी मिरची ही साधारणतः मी 300 ग्रॅम घेतलेली आहे। आता आपण मसाल्यासाठी जो खडा मसाला घेतला आहे, लवंग, मिरी आणि दालचिनी, मेथी दाणे आणि बडीशोप हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया। भाजून म्हणजे खूप भाजायचे नाही आहे, नाही तर कडसरपणा येईल। आपण फक्त हे गरम होतील, हाताला चटका बसेल एवढेच भाजायचे आहे आणि ते भाजल्यावर मिक्सरमध्ये गरमरीत दळून घ्यायचे आहे, खूप बारीक देखील करायचे नाही आहे। नंतर आपण मोहरीची डाळ भाजून घेऊया। मोहरीची डाळ पण जास्त भाजायची नाही आहे, ती फक्त हाताला चटका बसेल एवढीच भाजायची आहे आणि तेवढी भाजून झाली की ती पण अर्धी वाटून घ्यायची आहे आणि अर्धी तशीच ठेवायची आहे, म्हणजे कसं आहे की लुक छान येतो लोणच्याला। अख्खी मोहरी पावडर पण छान दिसते लोणच्यामध्ये आणि लोणच्याच्या खाराला कन्सिस्टन्सी देखील छान येते। आता पाऊण लिटर तेल घ्यायचे आहे आणि ते साधारणतः हलका धूर येईपर्यंत गरम करायचे आहे। त्यामध्ये पहिल्यांदी आता हा जो क्रम मी सांगते तो लक्षात ठेवा। पहिल्यांदी हिंग टाकायचा आहे, जो मी हिरे हिंग घेतला आहे तो टाकला आहे। त्याच्यानंतर आपण जो तयार केला होता तो मसाला टाकलेला आहे। प्रत्येक पदार्थ टाकल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुठल्याही प्रकारे जास्त जळणार नाही किंवा त्याची कडू चव येणार नाही। आता आपण मोहरीची डाळ टाकलेली आहे, मोहरीची डाळ पण चांगली हलवून घ्यायची आहे। यानंतर हळद टाकलेली आहे, हळद पण हलवलेली आहे व्यवस्थित व त्यानंतर लाल तिखट जे मिरचीचे आहे ते टाकलेले आहे। दोन्ही मिरच्यांची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची जेणेकरून ती जळणार नाही, कारण की तोपर्यंत थोडेसे तेलाचे टेम्परेचर पण कमी झालेले असते। हे सगळे पदार्थ टाकत असताना गॅस ऑन ठेवायचा नाही आहे। आता बेडगी मिरची पावडर टाकत आहे, ती पण चांगली एकजीव एकत्र हलवायची आहे। आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवूया। बघा छान कलर आलेला आहे। आता मीठ टाकूया आणि सर्व मिश्रण छानपणे एकत्र करूया। लोणचे तयार करताना सगळ्यात महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे मसाला जो आपण हा केलेला आहे हा 100% थंड झाला पाहिजे आणि मगच ह्याच्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी टाकायच्या आणि एकत्र करायच्या। हा थंड झालेला मसाला किंवा खार
आपण हळूहळू या लोणच्याच्या फोडीवर टाकूया। हे मिश्रण पूर्ण आपण लोणच्याच्या फोडीवर टाकायचे आहे। तुम्ही खार आणि लोणच्याच्या फोडी हाताने किंवा चमच्याने देखील एकत्र करू शकतात आणि छान प्रकारे लोणचं तयार होऊ शकतं। आता ह्याच्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात किंवा कुठल्याही प्रकारचं पाणी ह्याला आता करताना लागलं नाही पाहिजे। ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे त्या बरणीला हिंगाची धुनी द्यायची, म्हणजेच वाटी कडक गरम करायची आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचा आणि ती वाटी त्या बरणीत 1-2 मिनिट ठेवायची। असे केल्याने बरणी निर्जंतुक होते आणि वर्षभर लोणचं हमखास टिकतं। लोणच्याला तेल जर कमी वाटलं तर तुम्ही नंतर थोडं गरम करून आणि पूर्ण थंड झाल्यावर टाकू शकता, परंतु लोणच्याच्या वर साधारणतः अर्धा सेंटीमीटर तरी एक्स्ट्रा तेल पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे मॉइश्चर लोणच्यामध्ये जात नाही आणि लोणचं वर्षभर टिकतं। तसेच स्वच्छ धुतलेले सुती कापड बरणीला गुंडाळून ठेवायचे। कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा। थँक्यू।